फिरायला गेल्यावर तिथं होती आजीबाई शेऱ्या राखत. मग आजीबाई संग आपण नाही का गप्पा गोष्टी केलो. मग आजीबाईसोबत बोलत होतो. मग आजीबाईला खरा दिलो मी. आजीबाईला विचारपूस केलो, आजीबाई तुला पोरं किती आहेत? आजीबाई काय म्हणाली, मला एक पोरगा एक सून आहे, पण मला पोचत नाही. माझे निराधारीचे पैसे येतात बाई, त्यानं काय घेतो ना राहतो. शेऱ्या होतेत, बकरे होते, तो एखादा विकून टाकतो, पावसाचा गुजरनिवार करतो, अशी आजीबाई सांगत होती. मग मी आजीबाईला म्हणली, आजीबाई चल ना माझ्या घरी राहशील म्हणाली. तर आजीबाई हो म्हटली. आता आजीबाई का म्हणत होती, बरं बाई तू मी येतो तुझ्या घरी, तुझ्या दरवाजाच राखीन अशी म्हणाली मला आजीबाई. मग नाही का आजीबाई का म्हणते, आता पाऊस येते बाई म्हणते, एक बकरा विकतो म्हणते, मग कांदे लसूण घेतो म्हणते. मग नाही का आम्हाला दिसला तिथं जांभराचं झाड. मग त्या जांभराच्या झाडाका गेलो पहा किती जांभरं पडले आहेत, मस्त जांभरं याचं तावून खाल्लो. मग तिथं मस्त बाया दिसल्या. बाया गुंड धरून कायला आल्या का आजीबाई म्हणतो मी, ते जाऊन येतो म्हणतो. आजीबाई तू येते बसून राहत्या. बाया पाण्यासाठी आल्या होत्या, मस्त मोरचा आणले होते त्या पाण्याच्या घागरी कशा धरून आहेत. त्या वाकडी गावातील आपल्या कुरखेड्या तालुक्यातील वाकडी मोगाव गाव आहे, तिथं पाण्याचे खूप दुष्काळ आहेत. त्या बाया का म्हणत होत्या, आम्ही एक कॅन घेतो, आम्हाला एक कॅन त्या बाया का म्हणत होत्या, आम्ही एक कॅन घेतो, आम्हाला एक कॅन स्वयंपाकाला होते. मग आम्हाला ढोरा वासरायला आंघोळ करायला येते, पाणी नाही भेटत. आमचे ढोरा वासरायला किती पाणी लागते असे म्हणून ते तक्रार आणले होते. मग नाही का तिथल्या ग्रामपंचायतल्या ग्रामसेवकाला बोलवले, आम्हाला पाण्याची सुविधा करून द्या, आमच्या विहिरी सगळ्या वारून गेल्या आहेत आम्हाला. हॅलो मित्रांनो, मग अशी आमच्या खेड्यागावातली परिस्थिती आहे. आमच्या खेड्यागावात कोणी लक्ष देत नाही. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ना, आमच्या गावाला पाण्याची सोय करून द्या. धन्यवाद मित्रांनो.